नमस्कार मित्रांनो, मी प्रणाली आणि तुम्ही पाहत आहात माझा व्लॉग. तर सध्या माझ्या प्रेग्नन्सीचा 8वा महिना चालू आहे आणि मला आज खूपच अशी क्रेविंग झाली होती की गरमागरम पुरणपोळी खायची. म्हणून मी आज ठरवलं की घरच्या घरी टेस्टी आणि सॉफ्ट अशी पुरणपोळी बनवायची. तर चला बनवूया टेस्टी आणि सॉफ्ट अशी पुरणपोळी. तसं बघायला गेलात तर सर्वांनाच पुरणपोळी येते. प्रत्येकाची वेगवेगळी रेसिपी असते. माझी सिंपलची अशी रेसिपी आहे, पण नक्की ट्राय करा. पुरणपोळी हा व्लॉग कंटिन्यू आहे, तर पुढे बघत राहा. तर मी आता तुमचा जास्त वेळ न घेता पुरणपोळी बनवायला सुरुवात करते. तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजची रेसिपी. सर्व साहित्य मी अगोदरच रेडी करून ठेवले होते. तर पीठ मी इथे अगोदरच चालून घेतलं होतं. त्यात मी चवीनुसार मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि तूप घेतलं आहे 2 चमच. तुपाने स्मूथपणा येतो पिठाला. आता इथे छान असं मी मिक्स करून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा थोडे पण असे गठ्ठे नाही आहेत त्याच्यामध्ये. छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर असं अंदाजे आपले पाणी घ्यायचं. पीठ मळून झालं आहे आपलं इथे. आता मी थोडंसं पाण्यामध्ये 2 ते 2.5 तास पीठ सॉफ्ट होण्यासाठी ठेवणार आहे. बघू शकता किती छान असं सॉफ्ट झालेलं आहे. पाण्यामध्ये ठेवल्याने खूप असं छानपैकी सॉफ्ट होतात पुरणपोळ्या. आणि इथे मी आता डाळ उकडलेली आहे, थंड करून घेतली आहे. आता डाळीला मी मिक्सरमध्ये नाही फिरवणार. तुम्ही बघा मी कसे मॅश करते तिला. असं छानपैकी एका प्लेटमध्ये घेऊन तिला ग्लासने असं तिला मॅश करायचं. खूप छान अशी मॅश होते. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता. बघा किती छान अशी मॅश झालेली आहे. तर चला वेळ न वाया घालवता आता आपण पुरण बनवायला सुरुवात करूया. बघू शकता डाळ किती छान अशी मॅश झालेली आहे. आता इथे मी पुरण बनवतीये. डाळ इथे मी अशी कढईमध्ये घेतलेली आहे. स्लो गॅसवरती तिला मी इथे गूळ न वापरता साखर वापरलेली आहे. तुम्ही गूळ वापरू शकता.
आता थोडी मेल्ट होऊन द्यायची आहे स्लो गॅसवरती. स्लो गॅसवरती एकदम असं मेल्ट होईपर्यंत पुरण असं हळवायचं आहे. वेलची पावडर घेतलेली आहे मी. आता परत छानपैकी असं मिक्स करायचं आहे त्याला पुरणला. छान असं मिक्स झाल्याच्या नंतर पुरण थिक झालं की थोडंसं घी टाकायचं आहे वरून. मी घी टाकलं आहे. तर बघू शकता आपलं पुरण असं थिक झालेलं आहे. थंड होईपर्यंत थोडं ठेवायचं. त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तर पुढे पाहत राहा तुम्ही. तर बघू शकता मंडळी, गरमागरम आणि सॉफ्ट अशी पुरणपोळी तयार झाली आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असाच कंटेंटसाठी मला प्लीज सपोर्ट करा. पूर्ण व्लॉग पाहण्यासाठी तुम्हा सर्वांचं मनापासून थँक्यू.